सर्वाभूते पाहे एक वासुदेव, सर्वाभूते पाहे एक वासुदेव, पुसुनिया ठाव अहं तिचा, तोची संत साधू ओळखावानिका, इरती ऐका मायाबद्ध, देखली धन मृत्तिके समान नवविधा रत्न जैसे दोंडे, काम क्रोध दोघे घातले बाहेरी, शांती क्षमा घरी राबविता, तोचे संत साधू ओळखावानिका, इरती ऐका मायाबद्ध, नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे, नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे, विसंबिना त्याचे क्षण मात्र, तोची संत साधू ओळखावानिका, इरती ऐका मायाबद्ध. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दासदुगा, जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण ते नमस्कारुनी आता. नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमच्या अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी, आता अभिनव वागविलासिनी, ते चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्व मोहिनी, नमस्कारिली मी. तुम्ही संत माझी आकडा, कराल दितीचा बहुडा, तरी तुम्हा मानिवडा होईल मी.
मस्तक हे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागू निज चरणा अहो स्वामी तुकया दिवा यावरी न करावा अभेर सर्वाभूती पाहे एक वासुदेव तू सुनिया ठाव अहंतीचा तोची संत साधूळ खावानिका इरती ऐका मायाबद्ध देखली आधन मृत्तिके समान नवविदा रत्न जैशी दोंडे काम क्रोध दोघे घातले बाहेरी शांती क्षमा घरी राबवित नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे विसंबिना त्याची क्षण मात्र तोची संत साधू ओळखावानिका इरती ऐका मायाबद्ध मैबा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग माझ्या भगवान परमात्म्याचे लाडके आणि युगानुयुगाचे भक्त माझे नामदेव महाराज त्या नामदेव महाराजांचा आजचा अभंग आहे अभंग 5 चरणांचा आहे अखंड हरिनाम सप्त्याचा 3रा दिवस आहे आणि 32वे वर्ष आहे मंडळी एक आदर्श गाव वरुडे गावामध्ये एवढा सुंदरचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू असताना 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आदर्श गाव वरुडे गावातील सर्व ग्रामस्थांच्या वाट्याने माझ्या वाट्याला आलेली आहे मायबाप आजच्या अभंगाद्वारे नामदेव महाराज साधू संतांचे यथार्थ असं लक्षण सांगतायत साधू संतांच्या अंतकरणामध्ये कोणत्या भावना असाव्यात साधू संतांच्या अंतकरणामध्ये नेमकी भक्ती कशी आहे वैराग्य कसं आहे मोक्ष कसा आहे माया कशी आहे ह्या सगळ्या गोष्टींचं विवेचन नामदेव महाराजांनी आजच्या अभंगाद्वारे तुमच्या माझ्या समोर मांडलेले आहे मंडळी अभंग 5 चरणांचा आहे पहिल्या चरणामध्ये प्रत्येक ठिकाणी नामदेव महाराजांना भगवान परमात्मा दिसत आहेत दुसऱ्या चरणामध्ये साधू कसा असावा संत कसा असावा ज्याने अहंतेचा ठाव पुसलेला आहे तसा साधू तो संत असावा तिसऱ्या चरणामध्ये महाराज तुमचा आणि माझा दृष्टिकोन सोन्याकडे आणि संपत्तीकडे हिऱ्या मोत्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे आणि साधू संतांकडे नेमका कसा आहे चौथ्या चरणामध्ये नामदेव महाराज म्हणतात काम आणि क्रोध नावाचे जे शत्रू आहे ते साधू संतांनी देहरूपी घरातून बाहेर काढलेले आहेत आणि शांती आणि क्षमाघ हे जे गुण आहेत ते परमार्थाला साजेचे आहेत परमार्थाला त्याची गरज आहे ते शांती आणि क्षमा हे देहरूपी घरामध्ये ठेवलेले आहेत आणि हे सगळं करत असताना नामदेव महाराज म्हणतात हे सगळं करत असताना माझे साधू संत मायबाप नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे विसंबिना त्याचे क्षण मात्र त्या गोविंदाला त्या विठ्ठलाला त्या श्रीकृष्णाला क्षणभर देखील माझा भगवान परमात्मा माझे साधू संत त्या भगवान परमात्म्याला विसरत नाहीये हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी कीर्तनात 2-3 नियम आपले असे आहे मी पहिलाच बोलून गेलो आदर्श गाव आहे इथं सगळ्या गोष्टी आहेत तरी देखील माझे 2-3 नियम कीर्तन चालू असताना कोणी बोलायचं नाही कीर्तन चालू असताना ज्या ज्यावेळेस विठ्ठल विठ्ठल नामचिंतन होईल त्या त्यावेळेस हाताने टाळी मुखाने नामचिंतन करायचं आणि तिसऱ्या कीर्तनात नेम कोणी चेहरा पाडून कीर्तनाला बसायचं नाही अजिबात दरिद्रेवाने कीर्तनाला बसायचं नाही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही सगळं काय होणार आहे पाणी जरी अपुरं पडलं तरी टँकरने पाणी येणार आहे टेन्शन घ्यायचं नाही आणि पाऊस भरपूर होणार आहे यंदा काही टेन्शन घेऊ नका फक्त जून जुलै मध्ये होणार आहे आता नाही होणार एवढाच फरक आहे टेन्शन घेऊ नका कीर्तनाला अत्यंत फ्रेश चेहऱ्याने बसायचं अत्यंत महत्वाचे मुद्दे मला कीर्तनाच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडायचे आहे त्यामुळे तुमचे चेहरे फ्रेश असले पाहिजे YouTube वरती कीर्तन जाते आणि त्यामुळे तुम्ही सगळ्या महाराष्ट्रात कोणालाही दिसणार आहे तुमचे चेहरे जर नाराज असतील तर देव म्हणाल स्वतःची पत्नी देऊन पाहिली याला देवाची पत्नी कोण महाराज
बोलत चला. ही काय प्रचार सभा नाही, मी फक्त बोलायचं, तुम्ही ऐकायचं, घरी जाताना जेवायचं, निघून जायचं. ही प्रचार सभा नाही, कीर्तन आहे. तुम्ही बोलायचं, मी बोलायचं, आपण दोघांनी मिळून करायचं ते कीर्तन. आता ऐका माय बाप, देवाची पत्नी कोण? लक्ष्मी. प्रत्येकाच्या दारात लक्ष्मी आहे की नाही दादा? प्रत्येकाच्या दारात लक्ष्मी आहे महाराज. मग लक्ष्मी दारात जर असताना तुम्ही नाराज असेल तर देव म्हणून याला पत्नी देऊन पाहिली, लक्ष्मी देऊन पाहिली, याचा काय उपयोग नाही. हा तरी नाराज राहतोय. आपली लक्ष्मी घेऊन जाईन, आपली पत्नी घेऊन जाईल आणि देव त्याची मेवणी पाठवून देईन. देवाची मेवणी कोण माहिती का? अवदासा. एकदा जर घरात आली ना, भल्या भल्यांचा कार्यक्रम होतो. त्यामुळं देवाच्या दारात आल्याच्या नंतर आनंदाने चेहऱ्याने बसायचं. कीर्तन फार 12-1 वाजता सुटेल ते माणसं. त्याच्यामुळे तू खोडीले म्हणूनच तुला तारीख देत नव्हतो आम्ही 12-1 वाजेपर्यंत नाही महाराज. मी शिक्षक आहे. बेल वाजली का वर्गात जायचं, बेल वाजली का वर्गातून बाहेर यायची सवय. बरोबर 9 वाजता बेल वाजेल, 9 वाजता कीर्तन थांबलं जाईल. विठ्ठल विठ्ठल. तमाम आदर्श गाव वरुडे ग्रामस्थांच्या वतीनं महाराष्ट्राच्या मातीला मानाचं वंदन करतो. महाराष्ट्राच्या मातीला मानाचा मुजरा करतो. मंडळी, ज्या भूमीमध्ये जन्माला आलो ती भूमी सर्वसामान्यांची, आयऱ्यागऱ्यांची, लुंग्या-सुंग्यांची नाही आहे. ही भूमी नेमकी कोणाची जरा नीट आहे का? इथं जन्माला आलाय छत्रपती, इथं जन्माला आलाय संभाजी, इथं जन्माला आलाय तानाजी. एक नररत्न इथं जन्माला आलाय. ज्या समाजामध्ये कौतुकाची थाप टाकायला माणसं असतात त्या समाजामध्ये नररत्न जन्माला येतात. या हिंदुस्थानमध्ये कौतुकाची थाप टाकायला माणसं होती म्हणून सचिन तेंडुलकर सारखा भारतरत्न जन्माला आला. मंडळी, ज्या समाजामध्ये कौतुकाची थाप टाकायला माणसं असतात त्या समाजामध्ये चांगली माणसं निर्माण होतात. दुसरी माणूस जन्माला आली होती म्हणजे लता मंगेशकर याच भूमीमध्ये जन्माला आली का? तर ह्या हिंदुस्थानमध्ये कौतुकाची थाप टाकायला माणसं होती. पाकिस्तानमध्ये नाही आला सचिन तेंडुलकर जन्माला, पाकिस्तानमध्ये नाही आली प्रतिभाताई पाटील जन्माला, पाकिस्तानमध्ये नाही आली सिंधुताई सपकाळ जन्माला. मंडळी, ती जन्माला आली हिंदुस्थानमध्ये. आणि म्हणून ही भूमी पवित्र आहे. पवित्रते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेते. इथं हरीच्या दासांनी जन्म घेतलेला आहे आणि त्यातलाच एक हरीचा दास माझ्या पंढरपूर निवासी माझे नामदेव महाराजांच्या अभंगाद्वारे तुम्हाला मला काही सांगताय जरा ऐका. काय अधिकार आहे माझ्या नामदेव महाराजांचा? काय अधिकार आहे? अरे पंढरपूर त्या ठिकाणी असणारे माझे नामदेव महाराज, त्या नामदेव महाराजांचं वर्णन सुद्धा माझ्या शिरूर तालुक्यामध्ये जन्माला आलेल्या, माझ्या शिरूर तालुक्यामध्ये जन्माला आलेल्या पहिले संत आहे निळोबार आहे, दुसरे संत आहे कान्होराज महाराज पाटक, तिसरे संत आहे निंबाजी महाराज. ह्या संतांनी माझ्या नामदेव महाराजांचं वर्णन केलं. आणि काय ताकद आहे माझ्या साधू संतांच्या महिम्यामध्ये. अरे देवासमोर नैवेद्य ठेवा, तो देवाने सुद्धा ग्रहण करावा. समाधीधरी पारनेर तालुक्यात पिंपळनेरला घेतली असली तरी रामलिंगच्या भूमीमध्ये निळोबाराय जन्माला आलेत. आणि त्या निळोबारायांनी माझ्या नामदेव महाराजांचं वर्णन केलं. नवे हा सामान्य महिमा संतांचा,
नैवेद्य हातीचा मूर्तीजीवी, इतका मोठा अधिकार माझ्या नामदेव महाराजांना प्राप्त झालेला आहे. आणि त्या नामदेव महाराजांनी साधू संतांचं यथार्थ असं लक्षण सांगितलेलं आहे. महाराज वर्णन करणारा सुद्धा त्याच पटीचा असावा लागतो. पैलवानाने पैलवानाचंच वर्णन केलं पाहिजे, पुढाऱ्यानं पुढाऱ्याचंच वर्णन केलं पाहिजे, शेतकऱ्यानं शेतकऱ्याचंच वर्णन केलं पाहिजे, शिक्षकाने शिक्षकाचंच वर्णन केलं पाहिजे, डॉक्टरने डॉक्टरचंच वर्णन केलं पाहिजे. पण माझ्यासारखा एखादा उदबत्ती छाप पैलवान एखाद्या चांगल्या तगड्या हिंद केसरीचं वर्णन करायला लागला तर जमणार आहे का बाबा? नाही. माझे नामदेव महाराज तितक्याच पटीतले होते, म्हणून त्या ठिकाणी साधू संतांचं यथार्थ असं लक्षण सांगतायत. ऐका, अभंग नामदेव महाराजांचा आहे. आजच्या अभंगाची थोडीशी पार्श्वभूमी तुम्हाला समजलेली आहे. पण पुढे जात असताना महाराज एक आदर्श गाव मी बोलून गेलो. एक गावाचा आदर्श घेतला पाहिजे. सगळी मंडळी अत्यंत टवटवीत चेहऱ्याने माझ्या समोर बसलेली आहे. सर्वांच्या चरणावरती मी प्रथमतः आदरणीय हरिभक्तपरायण प्राध्यापक नवनाथ महाराज माशेरे यांचा तुम्हाला मानाचा मुद्रा. आता ऐका महाराज, ज्या भूमीमध्ये जन्माला आलो ती भूमी पवित्र आहे, इथपर्यंत आपण आलो होतो. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो महाराज, ऐका, ज्या भूमीमध्ये जन्माला आलो ना त्याच भूमीमध्ये म्हणजे ह्या आदर्श गाव वरुडे गावामध्ये अंबिका देवीचं मंदिर आहे. ऐका महाराज, आहे की नाही? आहे ना दादा? अंबिका देवीचं मंदिर आहे महाराज. देवीची कृपा या महाराष्ट्रावरती झाली. देवीची कृपा या महाराष्ट्रावरती झाली. कोल्हापूरची महालक्ष्मी, माहुरगडची रेणुका आहे, आणि तुळजापूरची तुळजा भवानी, आणि नाशिकची सप्तशृंगी माता. त्या जगदंबेची कृपा या महाराष्ट्रावरती झाली. तशी ही आदर्श गाव वरुडे, या वरुडे गावावरती देखील त्या अंबिकेची कृपा झाली, म्हणून त्या अंबिकेला देखील नतमस्तक होते. त्या वरुडे गावामध्ये असणारी जी अंबिका आहे ती माता आहे. त्या मातेच्या चरणावरती नतमस्तक होतो. महाराष्ट्राच्या मातीला वंदन केलं वरुडे ग्रामस्थांच्या वतीनं, आई जगदंबेला वंदन केलं वरुडे ग्रामस्थांच्या वतीनं. पण ज्या भूमीमध्ये राहतो ना महाराज, स्वर्गापेक्षा श्रेष्ठ असणारी ती भारत माता, प्रेम करावं देशावरती, प्रेम करावं राष्ट्रावरती, प्रेम करावं मायबापांवरती, आणि प्रेम करावं समाजावरती. त्याच भारत मातेला वंदन.
क्या बात है. आदर्श गावात आदर्शच आवाज आला. मनापासून धन्यवाद. अत्यंत सुंदर अशी चाल गायली, अत्यंत सुंदर अशी चाल गायली ती आदरणीय हरिभक्तवृंद यांच्या मुखातून. तुम्ही तुकोबार यांचं चरित्र ऐकताय. ते आदरणीय श्रीराम महाराज कुठे, आदरणीय जगन्नाथ महाराज, दोन्ही मृदुंगाचार्य आमचे तळोले महाराज, आणि बाबांचं नाव युवराज. वा, युवराज सिंग सारखी बॅटिंग आहे महाराज. पहिल्या झटक्यापासून एका ओव्हर मध्ये 6 सिक्स मारले बादराने. फार सुंदर आहे. माईक सिस्टीम वाले दादा, सगळे टाळकरी मंडळी, त्या चौकदारांपासून आमच्या ह्या चौकदारांपर्यंत आमचे बाबा. वा वा वा. आमचे शूटिंग वाले जे फुलटू कलाकारला आपलं कीर्तन त्या ठिकाणी टाकणार आहे, आशुतोष भोर आणि वैभव पोकरकर, ही सगळी मंडळी तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. सर्व परमार्थातली जाणती मंडळी, सगळ्या क्षेत्रातली जाणती मंडळी, म्हणून आजच्या कीर्तनात विषय सुद्धा सगळे त्या ठिकाणी मी मांडणार आहे. आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे, पण एकदा ह्या सगळ्या मंडळींसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मागच्यांची नाहीच हात व्हायले हो. कवा दुसऱ्याच्या लेकराला मोठं म्हणायचं नाही. मग आपलं कार्ट बिघडलं का बाया, मा बायालाही बिघडला. हा, थोडस दुसऱ्याच्या लेकराला मोठं म्हणायची सवय ठेवावी. जोरात वाजवा, जोरात. हा, आता कशा वाजल्या. चला महाराज, महाराष्ट्राच्या मातेला वंदन झालं, भारत मातेला वंदन झालं, जगदंबे मातेला वंदन झालं. तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक झालो. अभंगाच्या दिशेने वाटचाल करत असताना माझ्या नामदेव महाराजांनी पहिल्या चरणाकडे जात असताना फारसं सुंदर वर्णन केलंय. ऐका, माझ्या नामदेव महाराजांना समाजाकडे पाहिल्याच्या नंतर एक 4 प्रकारची माणसं दिसली. एक होता पामर, एक होता पामर, दुसरा होता विषयी. बर का मंडळी, एक होता पामर, दुसरा होता विषयी, तिसरा होता मुक्त आणि चौथा होता जिज्ञासू. ही 4 माणसं नामदेव महाराजांना त्यांच्या डोळ्यानं त्यांना दिसली. आणि दिसल्याच्या नंतर आता हा जो पामर होता तो विषयामध्ये रममान झाला होता. ऐका थोडस चिंतन. जो पामर होता ना तो विषयामध्ये रममान झाला होता. दुसरा जो विषयी होता ना तो संसारातले भोग घेण्यात रममान झाला होता. जो मुक्त होता ना, जो मुक्त माणूस होता ना महाराज, त्या मुक्त माणसाला काही गरज नव्हती. त्याला वाटत होतं मी आता मुक्त झालो, मग आता उपदेश करायचा कोणाला. पामराला उपदेश करून उपयोग नाही. ऐका, विषयी माणसाला उपदेश करून उपयोग नाही, मुक्त झालेल्या माणसाला उपदेश करून उपयोग नाही. सांगावं कोणाला हे संत कसे आहेत. म्हणून समाजातला एक सुंदरसा माणूस दिसला, तो होता जिज्ञासू. जिज्ञासू, त्या जिज्ञासू माणसाला समाजामध्ये काय चाललेलं आहे, समाज नेमका कसा आहे, साधू संतांचे विचार नेमके काय आहे, आपण समाजासाठी काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्या जिज्ञासू माणसाकडे होत्या. आणि तो जिज्ञासू माणूस नामदेव महाराजांना दिसल्याबरोबर नामदेव महाराजांनी त्याला पाहिलं, त्याच्या सर्वांगीण बाजूने त्याच्याकडे पाहिलं. आणि मग नामदेव महाराजांना कळलं की समाजामध्ये जिज्ञासू नावाची जी माणसं आहेत, जी जिज्ञासू आहेत, त्यांना खऱ्या अर्थानं संत सांगणं काळाची गरज आहे. आणि एकदा जर संत सांगितले की नक्कीच ते संतांच्या सानिध्यात येतील. एकदा संतांच्या सानिध्यात जर आले तर साधू संतांची कृपा जीवावरती जर झाली तर देवाची जरी इच्छा नसली तरी देव तुमच्या माझ्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. पहिलं उदाहरण आहे का, कंबरड्यामध्ये लाद घातली महाराज रावणानं बिभीषणाच्या. आणि बिभीषण सांगत होता, दादा ऐक दादा, सकळ कुलाचे कल्याण होईल दादा. अरे ऐक, रामाबरोबर दुश्मनी चांगली नाही आहे, रामाबरोबर दुश्मनी चांगली नाही. अरे तुझाही दादा प्राण वाचेल आणि कुंभकर्ण सुद्धा जगेल, माझा ऐक. पण रावण होता महाराज अहंकारी झालेला, कमरेत लाद घातली भर दरबारामध्ये सख्या भावाच्या. आणि बिभीषण तिथून निघाल्याबरोबर समोर उभे आहेत प्रभू रामचंद्र, लक्ष्मण भैया, हनुमंतरायांनी पाहिलं बिभीषणाकडं, प्रभू रामचंद्रांनी पाहिलं बिभीषणाकडं. आणि पाहिल्याबरोबर हनुमंतरायांना प्रभू रामचंद्र विचारतात, हनुमंता अरे आपल्या दिशेने येणारा नेमका कोण आहे, आपल्या दिशेने येणारा नेमका कोण आहे. हनुमंतरायांनी सांगितलं, आपल्या दिशेने येणारा तोच आपल्या वैर्याचा सक्का भाऊ बिभीषण आहे, आपल्या वैर्याचा सक्का भाऊ बिभीषण आहे. आपल्या वैर्याचा सक्का भाऊ बिभीषण म्हणल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रांनी हनुमंतरायांना विचारलं, प्रभू रामचंद्रांनी हनुमंतरायांना विचारलं काय करायचं. स्वीकार करा, स्वीकार. किती स्वीकार केला महाराज.
रावण मारायच्या अगोदर विभीषणाचा राज तिलक केला, विभीषणाला राजगादीवरती बसवलं. मग हनुमंतरायांनी प्रश्न विचारला, का हो आज तुम्ही विभीषणाचा स्वीकार केला पण त्याला राज तिलक करून टाकला, त्याला लंकेचा राजा बनवला, जर उद्या रावण शरण आला तर त्याला काय द्याल? त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणतात, जर आज मी विभीषणाला लंका दिली आणि उद्या जर रावण शरण आला तर त्याला मी माझी अयोध्या दान करील. इतका उदार माझा भगवान परमात्मा आहे, इतका उदार माझा भगवान परमात्मा आहे. ऐका माय बाप, आता विभीषणाला, आता ऐका बर का, इथं विभीषणाला जी लंका दान मिळाली ती कोणामुळे? एकदा हनुमंतरायांची कृपा विभीषणावरती झाली आणि हनुमंतरायांनी मध्यस्थी करून, म्हणजे साधू संतांनी एकदा जर ह्या जीवावरती जर कृपा केली की देवाची जरी इच्छा नसली तरी नामदेव महाराज म्हणतात 100% देव तुमच्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. का राहणार नाही तर नामदेव महाराज म्हणतात, बाबांनो का राहणार नाही त्याचं उत्तर नामदेव महाराज देत आहेत की मला प्रत्येक ठिकाणी भगवान परमात्मा दिसतोय. कुत्र्यामध्ये देव दिसला कोणाला? माझ्या नामदेव महाराजांना. अरे भाकरी घेऊन पळाला, भाकरी घेऊन माय बाप, आणि भाकरी घेऊन पळाल्याच्या नंतर नामदेव महाराज पाठीमाग धावले, काठी घेऊन नाही, तुपाची वाटी घेऊन धावले. ए देवा, ओळखलं देवा? अरे त्या भाकरीनं घसा खरबडून निघेल देवा, ही तुपाची वाटी घे देवा, ओळखलं तुला. अरे श्वानाच्या पाठीमाग तुपाची वाटी घेऊन नामदेव महाराज धावले, देवा ओळखलं आता, घसा खरबडून निघेल, ऐक देवा, हे तूप घे, ही तुपाची वाटी घे. अरे श्वानामध्ये देखील माझ्या नामदेव महाराजांना देव दिसला. त्याच्या पुढे जाऊन सांगू, अरे गंगेचं पाणी काशीवरून आणलेलं असताना रामेश्वराच्या पिंडीवरती व्हायचं तर माझ्या नाद बाबांनी गाढवाला पाणी पाजलं. सगळ्यांनी विचारलं, काय नाद बाबा काय करून ठेवलं तुम्ही? काशीवरून गंगेचं पाणी आणलंय आणि इथं येऊन या गाढवाला पाणी पाजलं. नाद बाबांनी उत्तर दिलं, या गाढवामध्ये मला रामेश्वर दिसला. म्हणून साधू संतांचे यथार्थ असं लक्षण सांगत असताना एकदा जर साधू संतांची कृपा ह्या जीवावरती जर झाली तर देवाची जरी इच्छा नसली तर देव तुमच्या माझ्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. त्याचं कारण असं आहे, साधू संतांची कृपा होणं महत्वाची आहे. अभंगाचं पहिलं चरण. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये नामदेव महाराजांनी साधू संतांचे यथार्थ असं लक्षण सांगत असताना अहंत हा शब्द वापरलेला आहे. सर्वाभूते पाहे एक वासुदेव,
पुसून या ठाव अहंतेचा. जाणकार मंडळी जरा नीट ऐका. ही जी अहंता आहे ना, ह्या अहंता शब्दाचा अर्थ जरा नीट समजून घ्या. नामदेव महाराज म्हणतात सर्वभूते पाहे एक वासुदेव पुसून या ठाव अहंतेचा. अहंतेचा ही अहंता जिच्यापासून जन्म घेती ती ममता. ममता म्हणजे माया. ऐका बर का माय बाप, या मायेच्या ताब्यामध्ये तुमचा आणि माझा जीव आहे. ऐका, या मायेच्या ताब्यामध्ये तुमचा आणि माझा जीव आहे. पण माझे तुकोबाराय म्हणतात तीच माया माझ्या घरी दासी झाली. तुमचा आणि माझा जीव आहे ती माया तुकोबाराय म्हणतात माझ्या घरी दासी झालेली आहे. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. मायबाप, इथं माया साधू संतांच्या घरी दासी होते. त्यांना संत म्हणावं, त्यांना साधू म्हणावं, त्यांना महाराज म्हणावं. आम्हाला महाराज म्हणू नका. तुम्ही माणसां तुम्ही नेमके कोण आहेत बर का? श्रीराम महाराज आपण कोण आहे जरा नीट आहे का? आपण भागवत संप्रदायाची, भागवत धर्माची पताका, वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावरती घेऊन ज्ञानोबा तुकोबा चोकोबा सावतोबा निळोबा 18 पगड जातीच्या 18 साधू संतांचे विचार महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाच्या अंतकरणापर्यंत साधू संतांचे विचार निघून पोहोचवणारे धर्माचे प्रचार आणि प्रसारक आपण आहोत. आपण महाराज नाही, आपण संत नाही, आम्ही साधू नाही. आम्ही कोणी माहिती का? आम्ही साधू नाही महाराज, आम्ही संधी साधू आहे. संधी साधू एकदा संधी आली तर सोडतच नाही महाराज, म्हणून आम्ही संधी साधू आहेत. आम्ही संत नाहीत, आम्ही साधू नाही आहेत. ऐका, जे भांडार आहे ते वाहून नेणारे आम्ही हमाला आहोत, ते विचार सांगणारे आम्ही हमाला आहोत. आम्ही साधू नाहीत, आम्ही संत नाहीयेत. म्हणून ज्ञानदेव म्हणता माया गेले समूळ विलया. आता ऐका, समोर पोलीस चाललेले आहेत, पाठीमागं पोलीस आहे, मध्ये मात्र गृहमंत्री आहे. इकडं समोर पोलीस आहे, पाठीमागं पोलीस आहे, मध्ये मात्र चोर आहे. जरा ऐका, इकडं पोलिसांना गृहमंत्र्यांच्या ताब्यामध्ये पोलीस आहे आणि इकडं पोलिसांच्या ताब्यामध्ये चोर आहे. तशी आपली अवस्था आहे. आपण मायेच्या ताब्यामध्ये आहोत आणि माया ही संतांच्या ताब्यामध्ये आहे. म्हणून अहंता या शब्दाचा अर्थ नामदेव महाराज सांगत असताना जिच्यापासून जन्म घेती ती ममता, आणि तीच ममता ज्यांच्या घरी दासी झालेली आहे त्यांना संत म्हणावं, त्यांना साधू म्हणावं. एवढंच नाही,
ज्याने अहंतेचा ठाव पुसलेला आहे आणि सर्वभूती एक वासुदेव पाहिलेला आहे, या बोधावरती जो आरूढ झालेला आहे त्यांना संत म्हणावं. अभंगाचं दुसरं चरण. नामदेव महाराज म्हणतात, ज्याने अहंतेचा ठाव पुसलेला आहे आणि सर्वभूती एक वासुदेव पाहिलेला आहे, ह्या बोधावरती जो आरूढ झालेला आहे त्याला संत म्हणावं, त्याला साधू म्हणावं. हे रती ऐका मायाबद्ध. 2 चरण झाली. 3ऱ्या चरणाकडे जात असताना थोडासा कथा भाग ऐका. आतापर्यंत थोडस विवेचन ऐकलं, थोडासा कथा भाग ऐका. महाराज किती प्रेम करावं साधू संतांनी ह्या समाजावरती, पण निस्वार्थी अंतकरणाने प्रेम करावं. बर का गणेश महाराज, निस्वार्थी अंतकरणाने प्रेम करावं. राका कुंभार एक संत होऊन गेले महाराज, कुंभार समाजाचे. आणि फक्त एक विचार असायचा, आपल्या व्यवसायाशी एकनिष्ठ ही संत मंडळी असायची. माठ बनवले, माठ तयार केले महाराज, माठ. आणि ते माठ तयार केल्याच्या नंतर ते एकावरती एक ठेवून आता आवा पेटवणार. तर ते एका माठामध्ये एक मांजर व्याली होती महाराज. एक मांजर व्यालेली असताना मायबाप ती मांजर भक्ष्य शोधण्यासाठी बाहेर गेलेली आहे. आणि त्याच वेळेस राका कुंभारांनी आवा पेटवला. अग्नी प्रज्वलित झाला. आणि अग्नी प्रज्वलित झाल्याच्या नंतर मायबाप काही काळानं मांजर आली आणि ती मांजर त्या अग्नीच्या भोवती फिरू लागली. अग्नीच्या भोवती फिरत असताना राका महाराजांना समजलं, राका महाराजांची पत्नी बंका आणि राका महाराजांची मुलगी वंका. ऐका मायबाप, राका महाराजांना समजलं की ही मांजरीची पिलं 100% ह्या डेऱ्यामध्ये राहिली आणि आता ती आगीमध्ये भस्मसात होऊन त्या ठिकाणी मृत्युमुखी पडणार. हेच दुःख राका महाराजांच्या अंतकरणाला लागलं आणि डोळ्यातून खळा 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 अश्रूच्या धारा सुरू झाल्या. मायबाप, बाप रडतोय, पोरीनं हाक मारली, बाबा डोळ्यातून का अश्रू येतात बाबा, तुमच्या काय झालं तुम्हाला? बाप रडतोय महाराज. अरे बापाचं रडणं पाहिल्याच्या नंतर कोणत्या लेकीला अश्रू यावे नाहीत. मायबाप, लेकीचं किती प्रेम असतं हे जो बाप झालाय त्या बापाला विचारा. मायबाप, हे जो बाप झालाय त्याला विचारा. हे तुम्हाला मला काय कळणार आहे? तरुण मित्रांना काय कळणार आहे? अरे ज्याची पोरगी आयुष्यभर बापाला साथ देत होती आणि लग्न लावून निघून गेली ना, त्या दिवशी तो बाप धाय मोकळून रडला. त्या बापाला विचारा पोरीची किंमत आणि पोरीला विचारा बापाची किंमत. माता भगिनींनो, ह्या पांडुरंगाची आण घेऊन सांगतो तुम्हाला, जोपर्यंत तुमचा बाप आणि जोपर्यंत तुमची आई माहेरात आहे ना, तोपर्यंत तुमची पिशवी कधीच खाली येणार नाही. माता भगिनींनो, कधीच खाली येणार नाही. पण ज्या दिवशी तुमचा बाप स्वर्गवासी होईल ना, त्या दिवशी तुमच्या पिशवीत काही येईल की नाही याची गॅरंटी नाही. माता भगिनींनो, एवढं प्रेम करतो. अरे बापाला पाहिलं रडताना आणि वंका नावाच्या मुलीनं आवाज दिला, बाबा बाबा काय झालं बाबा, तुम्ही रडताय, काय झालं म्हणल्याबरोबर बापानं उत्तर दिलं, पुढे करावया गेलो प्रपंचाचे हित, पाप झालं माझ्या डोक्यावरती. प्रपंचाचं हित करायला गेलो पुढे आणि डोक्यावरती पाप झालं पुढे. काय झालं? अगं ह्या मांजरीची पिल्ल डेऱ्यामध्ये राहिली,
आणि मी हवा पेटवल्या, आता 100% पिलं त्या ठिकाणी मृत्युमुखी पडणार ग, त्याचं दुःख होतंय. अरे रडणारा बाप पाहिला आणि बापाजवळ आली मुलगी. माय बाप एवढं प्रेम करते, एवढं प्रेम करते. मुलगी बापाजवळ, बापाच्या डोळ्यातले अश्रू पुसले. बाबा बाबा तुम्ही रडता ना बाबा, मला सहन नाही होत बाबा, पण बाबा आयुष्यावर प्रेम केलंय ना, त्या पांडुरंगाच्या वरती, त्या पंढरपूरच्या पांडुरंगावरती प्रेम केलंय ना बाबा. मग बाबा त्या रुक्मिणीला नवस बोला ना, ही डेऱ्यातली पिल्ल जशीच्या तशी राहू दे, सगळं प्रपंच वाटून टाकील बाबा, बोला ना नवस. राका महाराज पांडुरंगाच्या मंदिरात जातात आणि विनवणी करतायत रुक्मिणी मातेला. ए रुक्माई माते, ऐकलं का? खेळणारी पिलं जशीच्या तशी ठेव, सगळं वैराग्य धारण करीन, सगळं धन दौलत पंढरपुरात वाटून टाकील आणि वैराग्य धारण करील. आण आहे तुला, आण आहे तुला, शपथ आहे माझ्या प्रपंचासाठी त्या मांजरीची पिलं आगीत होरपळून मारू नको ग. रुक्मिणी माते आगीत होरपळून मारू नको ग. 3 दिवस अग्नी चालला होता, तिन्ही बाजूने 3 जण बसलेले आहेत. पांडुरंगाचा धावा चालू आहे, पांडुरंगाचं नामचिंतन चालू आहे. आणि त्याच वेळेस 3 दिवसांनी अग्नी शांत झाला. एकावरती एक माठ बाजूला केले आणि राका महाराजांनी शेवटच्या माठामध्ये डोकवलं तर जशीच्या तशी पिल्ल खेळत होती. नवसाला पावली रुक्मिणी माता आणि पिल्ल पाहिल्याबरोबर मायबाप आनंदाचे अश्रू सुरू झाले राका कुंभारांच्या डोळ्यातून. मुलीनं पाहिलं बाप रडतोय म्हणजे पिल्ल मेली वाटत. आवाज दिला, आवाज दिला, आवाज मुलीनं, बाबा. काय ग पोरी, बाबा तुम्ही रडताय म्हणजे पिलं मेली वाटतं. नाही ग पोरी, रडता रडता उत्तर दिलं बापाने, रडता रडता उत्तर दिलं बापानं. पुरी नवसाला पावली माझी रुक्माई माता, पिल्लं जशीच्या तशी डेऱ्यामध्ये खेळतायत. मुलगीन पत्नी उठून नाचायला सुरुवात केली. बाबा आता सगळं वैराग्य धारण करायचं, सगळं वाटून टाकायचं पंढरपुरामध्ये, फक्त पांडुरंगाचं नामचिंतन करायचं. पिलं वाचवली ना पांडुरंगाने माझ्या रुक्मिणी मातेनं. किती प्रेम करते हो मुलगी, निस्वार्थी अंतकरणाने प्रेम करते बापावरती. आणि त्याच मुलीनं ठरवलं, त्या बापाने ठरवलं, सगळं वैराग्य धारण केलं, सगळंच्या सगळं पंढरपुरामध्ये वाटून टाकलं. एक दिवस चंद्रभागेच्या काठावरती कपडे धुण्यासाठी गेलेली ती वंका नावाची मुलगी आणि शेजारी असणारी आऊबाई, आऊबाई आहे महाराज. आणि आऊबाईला कपडे धुत असताना सहज आऊबाईचा शिंतोडा राका महाराजांची मुलगा वंका, त्या वंकाच्या अंगावरती पडला. एक शिंतोडा देखील सहन करणार नाही, वैराग्यवान भक्ताची मुलगी आहे. आऊबाई एकटक नजरेनं वंकाकडे पाहू लागली आणि आऊबाई निघाली घरी. नामदेव महाराजांना म्हणतात, का हो राका कुंभाराने खरंच वैराग्य धारण केलंय का? त्याची मुलगी म्हणते, माझ्या वडिलांनी वैराग्य धारण केलंय. हो. नामदेव महाराज पांडुरंगाच्या मंदिरात जाऊन देवाला प्रश्न विचारतात, काय देवा, तो राका कुंभार म्हणतोय मी वैराग्य धारण केलंय, खरंच केलंय का वैराग्य धारण? देव बोलतायत नामदेवरायांबरोबर, नामा, ए नामा, कोणाच्या वैराग्यावरती, कोणाच्या भक्तीवरती शंका घ्यायची नाही रे नामा. नामा ऐकलं का? कोणाच्या भक्तीवरती शंका घ्यायची नाही. ऐक, आपण परीक्षा पाहू. परीक्षा घेण्यासाठी भगवान परमात्मा आहे. परीक्षा घेण्यासाठी भगवान परमात्मा नामदेव महाराज आहेत, झाडाच्या आड उभे आहेत. ज्या रस्त्यानं वाळलेलं लाकूड तोडायला जंगलामध्ये जातात, त्या रस्त्यावरती त्या ठिकाणी एक सोन्याचं कडं टाकलं आणि राका कुंभाराची पत्नी वंका आणि मुलगी वंका त्या रस्त्यानं निघालेली आहेत. परीक्षा घेण्यासाठी स्वतः देव आहे, नामदेव महाराज आहेत, झाडाच्या आडे उभे आहेत. पाहू खरंच वैराग्य केले का या राकानं, या राका कुंभारानं खरंच वैराग्य धारण केले का? महाराज सोन्याचं कडं रस्त्यावरती पाहिलं बर का, सोन्याचं कडं रस्त्यावरती पाहिलं. राका महाराज आणि राका महाराजांची पत्नी वंका दोघही बाजूने निघून जातात. पण काही अंतरावरती गेल्याच्या नंतर मनात विचार येतो, जर यदा कदाचित पाठीमागनं आपली मुलगी येते
आणि मुलीनं जर ह्या सोन्याच्या कड्याला हात लावला तर आपलं वैराग्याचा भंग होईल. तेच राका महाराज आणि त्यांची पत्नी बंका पाठीमागे येत आहेत, हातामध्ये माती घेतायत आणि त्या सोन्याच्या कड्यावरती टाकतायत. ऐका, सोन्याच्या कड्यावरती टाकल्याच्या नंतर थोडस सोन्याचं कडं उघडं राहतं. उघडं राहिल्याच्या नंतर पुन्हा 100-200 फुटावरती मायबाप जातात. मुलगी पाठीमागणे येते. मुलीनं त्या सोन्याच्या कड्यावरती टाकलेली माती पाहिली आणि विंचू चावल्याच्या नंतर जशी माणसं रडून उठतात तशी मुलगी खाली बसलेली उभी राहतीये. तशी मुलगी उभी राहतीये, रडतीये आणि रडता रडता उत्तर देते. काय उत्तर देते? रडता रडता उत्तर देते, बाबा पश्चाताप झाला बाबा तुमच्या पोटी जन्म घेऊन. पश्चाताप झाला तुमच्या पोटी जन्म घेऊन. पाठीमाग पाहिलं, पुरी काय ग, काय चुकलं तुझ्या बापाचं? हा बाबा, रडता रडता उत्तर दिलं पुरीनं, बाबा पश्चाताप झाला, बाबा पश्चाताप झाला तुमच्या पोटी जन्म घेऊन बाबा. अहो तुम्हाला अजूनही सोन्यात आणि मातीत फरक वाटतो बाबा. तुम्ही सोन्यावरती माती नाही टाकली, मातीवरतीच माती टाकली. एवढे शब्द ऐकले. 200 फुटावरती गेलेला बाप पळत आला आणि आपल्या पुरीला मिठी मारली, आलिंगन दिलं. पुरी, अगं तुझ्या बापाच्या पुढची निघाली ग पुरी. मी आजपर्यंत ह्या सोन्यात आणि मातीत बदल मानत होतो, फरक मानत होतो ग पुरी, पण तू माझ्या पुढे गेली ग. तुला सोन्यात, ते सोन्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुझा माती समान आहे ग, तुझा माती समान आहे. राका महाराजांच्या पत्नीनं बंकानं आई वडिलांनी मुलीला जवळ घेतलं. पुरी, खरं वैराग्य तू धारण केलंय ग, खरं वैराग्य तू धारण केलंय. अरे संतांच्या मुलांना देखील जर सोनं माती समान वाटत असेल आणि जर समजा तिथं नवनाथ महाराज मा शरीर असते चालले असते आणि सोन्याचं कडं जर असतं राजू दादा, पहिलं उचलून खिशात घातलं असतं, मग घरी गेलो असतो. 10 रुपयाची नोट दिसली ना तर 4 गाला माणसं येडा घालतात. खोटी काय, एवढे आम्ही संपत्तीच्या आहारी गेलो. आमचे नामदेव महाराज साधू संतांचे यथार्थ असं लक्षण सांगत असताना सांगतात, अरे सर्वसामान्य जीव ज्या सोन्यासाठी प्राणाची आहुती त्या अग्निकुंडात देतो, सर्वसामान्य जीव ह्या सोन्यासाठी प्राणाची आहुती ज्या अग्निकुंडामध्ये देतो, त्या सोन्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन साधू संतांचा माती समान आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगू, नामदेव महाराजांनी अजून एक गोष्ट सांगितली, फार सुंदर आहे. अरे रत्नाचा हार दिला होता हनुमंतरायांकडे सीताबाईनं, रत्नाचा हार दिला होता हनुमंतरायानं आणि हातामध्ये दिल्याबरोबर वर चढले झाडावरती. रत्नाचा हार आहे, रत्न दिलाय सीताबाईनं, रत्न, आणि हनुमंतराया रत्न फोडताय झाडावरती जाऊन. आईनं खालीहून विचारलं, ए हनुमंता, रत्न कळतं का तुला? रत्न? हो आई, रत्न कळतं. मग रत्न फोडतो कशाला रे? आई मी त्याच्यात राम शोधतोय ग. आई मी त्यात राम शोधतोय. राम शोधतो? अरे हनुमंता, त्या रत्नात कुठं राम असतो का? आई मग ज्या रत्नात राम नाही ना आई, मी त्याला रत्न मानत नाही. झाडावरून खाली उडी टाकली, छाती फाडली देवानं.
त्यांनी स्वतःच्या हृदयामध्ये देवाला साठवलेलं आहे. छाती फाडल्याबरोबर महाराज देव दिसला, देव. आता तुमची माझी छाती फाटली, तुमची माझी जर छाती फाडली तर काय बाहेर येईल महाराज? कोणाच्या हृदयातून गांजा आणलेलं धुकाट बाहेर येईल, कोणाच्या बिड्या वडलेलं बाहेर येईल, कोणाचे तंबाखूचे तुकडे बाहेर येतील. पण बर का श्रीराम महाराज स्वाभिमानाने सांगेल, स्वाभिमानाने, आप्पा राजू दादा स्वाभिमानाने सांगेल, अरे ह्या शिरूर तालुक्यामध्ये एकमेव गाव असं आदर्श गाव वरुडे गावात जिथं कोणत्याही प्रकारचं व्यसन केलं जात नाहीये. हे एक आदर्शानं सगळ्या तालुक्याला सांगितलं पाहिजे. कोणत्याही प्रकारची बिडी, सिगारेट, तंबाखू आणि दारू विकली जात नाही. एकमेव गाव तालुक्यात त्या ठिकाणी आम्हाला स्वाभिमानाने सांगावं असं वाटतं महाराज. इतकी मोठी ताकद ही कशामुळे प्राप्त झाली? तर ह्या सगळ्या मंडळींची संघटना आहे. एक विचारानं अजूनही इथं आमचे आजोबा सोपनराव भोसलेंनी आदेश सोडावा आणि सगळ्या गावांना ऐकावं. इतकी मोठी ताकद ह्या मंडळींची एक विचाराची आहे. स्वाभिमान वाटतो महाराज, स्वाभिमान. पूर्वीची प्रथा होती महाराज, गावात चावडीव एखादा माणूस उभा राहिला ना तर आवाज द्यायचा, ऐकलं का, ऐकलं का, आजची दौंडी आहे. आज सगळ्यांनी मोढा पाळायचा, एक सुद्धा आऊज चालत नव्हतं. एक माणूस बोलायचा ना अख्खं गाव ऐकायचं, एक माणूस बोलायचा ना अख्खं गाव ऐकायचं. आता गावात जा तुम्ही, अख्खं गाव सांगा तर एक सुद्धा ऐकत नाही. एवढी परिस्थिती विचित्र होत चालली महाराज. पण आदर्श घेतला पाहिजे, आदर्श गाव वरुडेच्या मंडळींचा आदर्श घेतला पाहिजे. आणि म्हणून हनुमंतरायांची छाती फाडावी तर देव दिसावा. आणि म्हणून हेच साधू संतांचं यथार्थ असं लक्षण सांगत असताना सर्वसामान्य माणूस संपत्तीसाठी प्राणाची आहुती त्या ठिकाणी अग्निकुंडात देतोय. पण त्याच संपत्तीकडं, त्या सोन्याकडं माती समान आणि रत्न, आणि त्याच रत्नाकडे दगडा समान पाहण्याचा दृष्टिकोन जर कोणाचा असेल तर तो माझ्या साधू संतांचा आहे. अभंगाचं तिसरं महाराष्ट्राच्या संस्कृतीला मानाचे स्थान प्राप्त करून देणारी भव्य कीर्तनाचे व्यासपीठ, प्रबोधनाचा जागर घालणाऱ्या अशाच सुमधुर कीर्तनांचा लोटा, मनमुराद आनंद. आवर्जून सबस्क्राईब करा तुमच्या हक्काच्या चॅनलला. हुलटू कल्लाकार.